म्हणतीची पण आले का ते नाही आले का म्हणतीचे आले भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्मै भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्मै भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स आज आपण इकडे जाय घेऊन निर्वाणाची काल मर्यादा या संदर्भात आपण बघू. आले ना ते काय हे तो ना साडवा तुमचा माईक म्यूट करा पूर्ण. हॅलो. आज आपण बघणार आहोत निर्वाणाची कालमर्यादा या संदर्भात आपण आज बघणार आहोत. तर राजा मिलिंद म्हणते नागसेनास म्हणतात. म्हणते नागसेन, आपण लोक म्हणतात की निर्वाण भूत भविष्य आणि वर्तमान, जे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळाच्या पलीकडील वस्तू आहे. निर्वाण उत्पन्न होत नाही. निर्वाण उत्पन्न होत नाही निर्वाण उत्पन्न होत नाही किंवा निर्माण उत्पन्न केलेही जाऊ शकत नाही असेही नाही आणि निर्वाण उत्पन्न होऊ शकते असेही नाही. म्हणते नागसेन, तेव्हा कोणी योग्य मार्गाने वाटचाल करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात. योग्य मार्गाने वाटचाल करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात. ते आधीच उत्पन्न झाल्या असलेल्या निर्वाणाचा साक्षात्कार करतात की निर्वाणा स्वतःच उत्पन्न करून म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की ऑलरेडी जे निर्माण उत्पन्न आहे लोक त्याला साक्षात्कार करतात की निर्वाण उत्पन्न झाल्यावर नंतर त्याचा साक्षात्कार करून घेतात. यावर म्हणते म्हणतात, महाराज, जो कोणी उचित मार्गाने वाटचाल करून म्हणजे योग्य मार्गाने जो कोणी वाटचाल करतो, निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो, ते त्या उत्पन्न झालेल्या निर्वाणाचा साक्षात्कार करून घेत नाही आणि स्वतःच नवीन सुरुवातीपासून निर्वाण उत्पन्न करूनही त्याचा साक्षात्कार करीत नाही. म्हणजे याचा अर्थ की निर्वाण उत्पन्न असलेल्या निर्वाणाला तो प्राप्त करत नाही किंवा स्वतः सुरुवातीपासून कोणत्या निर्वाणाला उत्पन्न करून साक्षात्कार करत नाही. महाराज, असे असले तरी निर्वाण अस्तित्वात असलेले यथार्थ सत्य आहे, ना की ते ऑलरेडी उत्पन्न आहे ना त्याला कोणी उत्पन्न करू शकतो असं या ठिकाणी म्हणतायत. पण तरी सुद्धा निर्वाण अस्तित्वात असलेले यथार्थ सत्य आहे. तो कोणीही उचित मार्गाने वाटचाल करणारा त्याचा साक्षात्कार करून घेऊ शकतात. यावर राजा म्हणते नागसेन, माझ्या प्रश्नाला अधिक गुंतागुंतीचा करून उत्तर देऊ नका, तर चांगल्या तऱ्हेने त्याचा उकल करून स्पष्ट करून सांगावे. कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता आपण जे काही शिकलात ते सर्व उत्साहपूर्वक सांगावे. या विषयीच्या बाबतीत मी पूर्णपणे मतिमूढ आहे. राजा म्हणतोय, वाट चुकलो आहे आणि संदेहात पडलो आहे. या बाबतीत मी पूर्णपणे काय म्हणे मूड आहे, वाट चुकलो आहे आणि संदेहात पडलो आहे असं राजा म्हणत आहे. पुढे म्हटलेलं आहे, या विषयीच्या बाबतीत मी पूर्णपणे संदेहात पडलो आहे. माझ्या मनात आतल्यात चालणारा हा दोष आपण काढून दूर करावा असं राजा मिलिंद नागसेनात म्हणत आहे. यावर म्हणते नागसेन म्हणतात, महाराज, निर्वाण शांतीदायक, सुखमय आणि अप्रतिम आहे. उचित मार्गावर वाटचाल करीत असता बुद्धोपदेशानुसार म्हणजे भगवान बुद्धांनी केलेल्या उपदेशानुसार संसारातील सर्व संस्काराचे
संसारात जे काही संस्कार आहेत तर कोणते कोणते संस्कार आहे? अनित्य, दुःख आणि अनात्मरूपी जे संस्कार आहे त्याचे अवलोकन करून कोणी प्रज्ञेद्वारा निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात. महाराज, जसा एखादा शिष्य गुरुजवळ विद्या शिकून आपल्या बुद्धी कौशल्यानुसार या विद्येचा साक्षात्कार करून घेतो, तद्वतच कोण उचित मार्गाने वाटचाल करीत असता भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार संसारातील सर्व संस्काराचे अवलोकन करून आपल्या प्रज्ञेद्वारे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेत असतात. निर्वाणाचे दर्शन कसे होऊ शकते? समस्त विघ्नापासून मुक्त, उपद्रवरहित, निर्भय, कुशल, शांत, समाधानी, प्रसन्न, नम्र, परिशुद्ध होऊन शील पालन करणाऱ्यांना निर्वाणाचे दर्शन होऊ शकते. निर्वाणाचे दर्शन कोणत्या लोकांना होतात? की जे निर्भय आहेत, कुशल आहेत, शांत आहेत, समाधानी आहेत, प्रसन्न आहेत, नम्र आहेत, पारिशुद्ध आहेत, है की नाही, शील पालन करणारे आहेत, अशाच लोकांना निर्वाणाचे दर्शन होऊ शकते. महाराज, एखादा माणूस मोठ्या अग्नीमध्ये सापडल्यामुळे उड्या मारीत धावत पळत अग्नी बाहेर निघून येतो, तेव्हा त्याला अतिशय आनंद वाटतो. त्याचप्रमाणे कोणी योग्य मार्गाने वाटचाल करून मनाला उत्तम प्रकारे वळण लावून 3 प्रकारच्या अग्नीच्या दुःखांपासून आपली सुटका करून घेऊन परम सुख निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. त्या 3 अग्नी म्हणजे राग, द्वेष आणि मोह. ह्या 3 प्रकारच्या अग्नी बाहेर पडून उचित मार्गाने वाटचाल करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणार आहोत असे समजले पाहिजे. महाराज, मेलेले साप, कुत्री आणि माणसे यांनी भरलेला एखादा खड्डा आहे व त्यातून भयानक स्वरूपाची दुर्गंधी बाहेर पडत आहे. त्याच प्रेताच्या खड्ड्यात पडलेला एखादा जिवंत मनुष्य कशी तरी धडपड करून खड्ड्याबाहेर येतो, तेव्हा त्याला अतिशय आनंद होतो. त्याचप्रमाणे हे महाराज, कोणी उचित मार्गाने वाटचाल करून आपल्या मनास उत्तम दिशेला वळवून क्लेश रूपी प्रेत साचलेल्या घाणीच्या खड्ड्याबाहेर पडतो आणि निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. महाराज, येथे जी प्रेते सांगितली आहेत त्या 5 प्रकारच्या काम वासना समजाव्यात आणि प्रेताच्या खड्ड्यातून निघण्यासाठी धडपड करणारा माणूस वाटचाल करणारा समजावा. खड्ड्याबाहेर येणे म्हणजे निर्वाण पद गाठणे होय असे समजावे. असं राजा या ठिकाणी म्हणत आहे. संकटातून बाहेर पडण्यासंदर्भात एक उदाहरण देतो. महाराज, एखादा माणूस भयंकर संकटात सापडल्यामुळे अतिशय भयभीत झालेला आहे, घाबरून गेला आहे, थरथर कापत आहे, बेहोश झाला आहे, मतिभ्रष्ट झाला आहे. तो पूर्णपणे सुरक्षित व भययुक्त अशा स्थानावर आपल्या प्रयत्नाने व परिश्रमाने आला आहे, तेव्हा त्याला तेथे खूप आनंद होतो. महाराज, त्याचप्रमाणे कोणी योग्य वाटेने वाटचाल करून आपल्या मनाला वळण लावून तो भयमुक्त आणि परम सुखमय अशा निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. महाराज, जेथे जे संकट भय आहे यालाच जन्म घेणे, वृद्ध होणे, आजारी पडणे, मृत्यू पावणे इत्यादीमुळे उद्भवणारे संसारातील हे भय समजले पाहिजे आणि संकटातून बाहेर पडून सुरक्षित व निर्भय अशी भूमी गाठणे त्यालाच निर्भय प्राप्त करणे होय असे समजले पाहिजे. महाराज, कोणी एक माणूस घाणेरड्या व दुर्गंधयुक्त चिखलात फसला असता उडी मारून चांगल्या स्वच्छ जागेवर येतो, तेव्हा त्याला समाधान वाटते. त्याचप्रमाणे योग्य मार्गाने चालत असता आपल्या मनाला उत्तम दिशेने लावून क्लेश रूपी दुर्गंधातून बाहेर पडल्यानंतर परमसुख निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. संसारातील लाभ, सत्कार आणि स्तुती समजावी. चिखलात पडलेला माणूस योग्य मार्गाने वाटचाल करणारा समजावे आणि जेथे जी चांगली स्वच्छ जागा आहे तिला निर्वाण समजावे. सन्मार्गाने चालणारा कोणी माणूस निर्वाणाचा साक्षात्कार कसा काय घेऊ शकतो? जो एखादा व्यक्ती
चांगल्या मार्गाने चाललेला आहे. चांगल्या मार्गाने चालणारा व्यक्ती निर्वाणाचा साक्षात्कार कशा प्रकारे करून घेऊ शकतो हे आपण बघूया. पण ते म्हणतात, महाराज, जो कोणी सन्मार्गाने चालतो तो मनुष्य संसारातील सर्व संस्कार प्रवृत्तीचे अवलोकन करतो. जे उत्पन्न होते त्या सर्व संस्काराच्या प्रवृत्तीचे म्हणजे त्याच्या स्वभावाचे अवलोकन करून त्यावर विचार करतो. त्यात त्याला जन्म दिसून येतो, खंगत जाणे म्हणजे वृद्धत्वाकडे जाणे हे दिसून येते, आजार दिसून येतो आणि मरण दिसून येते. तेथे त्याला थोडे सुद्धा सुख किंवा आराम दिसत नाही. कोणतीही वस्तू सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत कोठेच धरून ठेवण्यासारखी नाही असेच त्याला दिसते. बरोबर आहे. आपण जर काही काळ विचार केला तर एक काळ असा होता की आपण अबोध असे लहान बालक होतो. कालांतराने आपलं वय वाढलं, आपण किशोर वयात आलो, पुन्हा प्रौढ अवस्थेत जातो. प्रौढ अवस्थेतून एक वेळ अशी येईल की आपण वृद्धावस्थेकडे जाऊ. जेव्हा वृद्धावस्थेकडे जाऊ त्यावेळेस आपण आजाराने ग्रासले जाऊ. आजाराने ग्रासल्यानंतर शेवटी आपल्या मृत्यू होईल. हे सरळ सरळ ती अवस्था आहे आणि याच्यातून तुम्ही अजिबात बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही निर्वाणाचा साक्षात्कार करू. हे चक्र तशाच तसं चालू आहे. यापैकी कोणती स्थिती अशीच धरून ठेवता येत नाही. बालपणाची स्थिती तुम्हाला तिथंच धरून ठेवता येणार नाही. किती तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही हळूहळू वाढत जाणार, मोठे होणार, तुमचं वय होणार, वृद्धत्वाकडे जाणार. ही जशाच तशी प्रवृत्ती आहे निसर्गाची, आहे की. तर अशा व्यक्तीला ते दिसून येते की अशी अवस्था आहे ही जन्म मरणाची, याला कुठेच धरून ठेवता येत नाही. महाराज, ज्याप्रमाणे दिवसभर अग्नीमध्ये तपवून लाल केलेला लोखंडाचा गोळा कोणत्याच बाजूने हाती धरून ठेवण्यास योग्य नसतो, त्याचप्रमाणे महाराज, जो संसारातील सर्वच प्रवृत्तीचे अवलोकन करतो, प्रवृत्ती म्हणजे स्वभावाचे, तेव्हा त्याला तेथे जन्म दिसून येतो, म्हातारपण दिसून येते, आजार पण दिसून येते आणि मरण सुद्धा दिसून येते. सुख आणि आरामाच्या लवलेश सुद्धा तेथे दिसत नाही. अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या संसारातील कोणतीच वस्तू धरून ठेवण्याला येत नाही. या निष्कर्षाला तो शेवटी पोहोचतो. त्यामुळे त्याच्या मनात संसाराप्रती विरक्ती निर्माण होते, मन बेचैन होऊन जाते. जन्मात आलेल्या कोणत्याच प्रकारचे सारभूत तत्व किंवा आपल्या सहाय्यक दिसून येत नाही. पूर्वीच्या आवागमनामुळे म्हणजे पूर्वीच्या जन्म मरणामुळे थकलेला आता त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी सारखी धडपड करीत असतो. महाराज, एखादा माणूस ज्वाला भडकलेल्या अग्नीत सापडला असता, म्हणजे जिथं फार अग्नी पेटलेली, अशा अग्नी पेटलेल्या ठिकाणी जर एखादा माणूस सापडला असतो, आपण पूर्णपणे असहाय्य आहोत, आपणास येथून कोणी वाचू शकत नाही असे त्याला दिसून येते. महाराज, याचप्रमाणे सांसारिक विषय संबंधी त्याच्या मनात उदासी निर्माण होते, त्याच्या मनात एक प्रकारचा किळस निर्माण होतो. पूर्वीचा आवागमनात थकलेला असतो, परंतु त्याला जन्म मृत्यूत काहीच सारभूतत्व दिसून येत नाही किंवा कोणीही सहाय्यक सुद्धा त्याला त्या ठिकाणी दिसत नाही. संसार म्हणजे भयागार आहे, त्या संदर्भात सांगितले. जगात सर्वच बाजूला भीती आहे असे पाहून त्याच्या मनात असा विचार येतो, अरे, हे सर्व जग पेटत आहे, धडाधड पेटत आहे, दुःखाने भरलेले आहे. त्रासा वाचून तेथे दुसरे काही दिसून येत नाही. या यातायातातील म्हणजे येण्या जाण्यातून कोणाला आपली सुटका करून घ्यावायची असेल तर त्यासाठी त्याला परम शांत आणि प्रणित निर्वाण हेच एकमात्र सुरक्षित आश्रयाचे स्थान आहे. तेथे ना संस्काराची मात्रा चालत नाही, ना उपाधीच्या, ना तृष्णेच्या तर नावही ऐकवयास मिळत नाही. रागाचा अंत झालेला असतो, परंतु आवागमन सुद्धा तेथेच थांबलेले होते, तिथेच थांबवले जाते. याप्रमाणे आवागमनापासून सुटका करून घेण्यासाठी त्याचे चित्त प्रयत्नशील बनते आणि श्रद्धा व विश्वास दृढ होतो. तो आनंदाने उद्गारतो,
मला चांगले आश्रयस्थान मिळाले आहे, असा तो निर्वाणाच्या मार्गाने जाणारा व्यक्ती विचार करत असतो. महाराज ज्याप्रमाणे अपरिचित म्हणजे जे जंगल आपल्याला माहिती नाही अशा जंगलात वाट चुकलेला वाटसरू रस्ता सापडताच आनंदित होतो आणि स्वतःशीच उद्गारतो, मला आता योग्य वाट गवसली, म्हणजे मला आता योग्य मार्ग दिसला. त्याचप्रमाणे या जगाच्या यातायातीतून केवळ दुःखच दुःख दिसत आहे असे पाहून आवागमनातून म्हणजे जन्म आणि मरणातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याचे मन प्रयत्नशील असते. तेथेच त्याची श्रद्धा व विश्वास बनतो आणि आनंदित होऊन उद्गारतो, मला आधार मिळाला. तो निर्वाण प्राप्त करावयाचा वाटा मोकळा करून घेतो. त्याच सर्व लक्ष निर्वाणावर केंद्रित करून घेतो. त्याचीच तो भावना करतो आणि त्याचे चिंतन व मनन करतो. त्यावरच तो दृढ राहतो. त्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आपले सर्व विचार तिकडेच वळवतो. याप्रमाणे सतत त्याचे चिंतन व ध्यास धरल्या कारणाने त्याचे चित्तात सांसारिक विषय तिटकारा वाटून पूर्णपणे ते वैराग्याकडे वळलेले असते. महाराज वैराग्य पूर्ण होतात सन्मार्गाने चालत असतात तो निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. अशा पद्धतीने राजा मिलिंद म्हणते नागसेनात समजावून सांगतात. यावर राजा म्हणतो, ही काय म्हणते नागसेन, मला आता हे पूर्णपणे समजून समजले आहे. मी तुमच्या सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार करतो. तर या ठिकाणी जो विषय आहे तो निर्वाणा संदर्भात आहे म्हणून फार गंभीर आहे. म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या एका अँगलने समजावण्याचा प्रयत्न करतो. एक सूक्त आहे आसवी सोपम सूक्त, संयुक्त निकायामध्ये येतं. तळायतन संयुक्तामध्ये आसवी सोपम सूक्त. तर ती कथा अशी आहे की एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथ पिंडिकाने दान दिलेल्या जेतवन आरामामध्ये राहत. त्यावेळेस भगवान बुद्धांनी भिक्षूंना आमंत्रित केले. भिक्षूंना आमंत्रित करून म्हणले, भिक्षूंनो मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. भिक्षू म्हणाले, हो भगवान, काय केले, हो भगवंत, म्हणून त्यांनी भगवंताला होकार दिला. त्यावेळेस भगवंतांनी त्यांना सांगितलं, भिक्षूंनो एखादा व्यक्ती आहे, नीट ऐका बरं का ही सगळी गोष्ट. एखादा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती एका ठिकाणी आहे. तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि त्याला 4 सर्प देतो. काय देतो? 4 सर्प देतो. अति घोरी अति विष असलेले ते 4 सर्प त्याच्या जवळ एका पेटाऱ्यात देऊन त्याला म्हणतो, हे बघ, हे 4 विषारी सर्प आहे, अतिशय घातक आहे, यांच्यामध्ये भयंकर विष आहे. हे जर तुला चावले एक तर तुझा मृत्यू होईल, अन्यथा मृत्यू नाही झाला तर मरणांतक वेदना होतील. म्हणून या सर्पांना योग्य वेळी तुला खाऊ घालावं लागेल, योग्य वेळी त्यांना आंघोळ घालावं लागेल, योग्य वेळी त्यांना उठवावं लागेल, योग्य वेळी त्यांना झोपवावं लागेल. आणि जर असं करताना एखादा आपण चिडला तर तो जर तुला दंश केला तर 2 गोष्टी होतील. एक तर तुझा मृत्यू होईल अथवा तुला मरणांतक वेदना सहन करावा लागेल. आता तुला जे योग्य वाटते तू ते कर, असं म्हणून तो व्यक्ती ते 4 सर्प त्या व्यक्तीच्या हातात देऊन निघून जातो. ही कथा भगवान बुद्ध भिक्खूंना सांगतात बरं का. मग आता भयंकर घोर विषधारी सर्प जर एखाद्या व्यक्तीने हातात घेतला तर त्याला आनंद थोडी होणार आहे की नाही, ग्रस्त होईल, हे होऊन जाईल. मग तो व्यक्ती भयाने ग्रस्त होऊन त्या सापाचा पेटारा तिथंच टाकतो आणि पळायला लागतो. भयंकर दुःखाने, भयाने आणि आपल्या मृत्यूच्या भयाने तो जोर जोरात पळत आहे. आता ते 4 सर्प त्याच्या पाठीमागे आहेत. तो पुढे पळत आहे, त्याच्या पाठीमागे ते 4 सर्प पुढे आहे. असं होत नाही, तो थोडस पुढे जात नाही की तेवढ्यात एक व्यक्ती येतो आणि त्याला म्हणतो, अरे तू का पळत आहेस? त्यावेळेस तो म्हणतो की अरे माझ्या पाठीमागे 4 विषधर सर्प लागलेले आहेत, भयंकर घोर विषधारी सर्प, जे कधी आले चावतील
तर दोन गोष्टी होतील, एक तर मी मृत्यूला प्राप्त होईल किंवा मला मरणांतक वेदना होईल. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो बरोबर आहे, परंतु सांभाळून, कारण की अजून त्या पाठीमागे अजून 5 जण आहेत की ज्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि ते शस्त्र घेऊन तुलाच मारण्यासाठी येत आहे. ते शस्त्र घेऊन तुला मारण्यासाठी येत आहे. आता तो आणखी भयभीत होतो, आणखी भयभीत होऊन आणखी जोरजोरात पळायला लागतो. आता त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे? 4 विषधर सर्प आणि 5 शस्त्रधारी व्यक्ती. तो पळतो पळतो, आता 2 जणांपासून पळत आहे, पण 5 लोकांपासून ज्यांच्या हातात शस्त्र आहे आणि दुसरे असे की जे 4 विषधरी सर्प आहे. पुढे पळता पळता अजून एक व्यक्ती भेटतो. अजून एक व्यक्ती भेटल्यावर तो काय म्हणतो, अरे तू का पळत आहेस? तर तो सांगतो माझ्या पाठीमागे अशा लोक लागले आहे की नाही. त्यावेळेस तो म्हणतो ते तर ठीक आहे म्हणे, पण अजून एक आहे तो व्यक्ती की त्याच्याकडे एक तलवार आहे आणि जसा तू दिसशील तसा तुला धडा वेगळं शीर तो करणार आहे. हे ऐकल्यावर तो व्यक्ती आणखी भयभीत होतो. आता तो पळत आहे, कोणाकोणापासून पळत आहे? एक तलवार घेतलेल्या व्यक्तीपासून, 5 शस्त्रधारी लोकांपासून आणि 4 विषारी घोर सर्पापासून तो अजून भयभीत होऊन पळत आहे. तो जोरात जोरात पळतो, जोरात पळतो. पळता पळता त्याला एक गाव दिसतं, म्हणून तो शरण जाण्यासाठी त्या गावात दिसतो. माझा जीव वाचेल म्हणून जातो, गावात जातो, तो बघतो ज्या घरात जाईल ते घर रिक्त आहे, ज्या घरात घुसल ते घर मोकळ आहे. ना तिथं भांडे आहेत तर भांड्यात पाणी नाही, वस्तू आहे तर वस्तूमध्ये अन्न नाही, सगळे रिक्त रिक्त घर आहे. त्या गावात कोणीच त्याला दिसत नाही. तो आणखी भयभीत होतो आणि बाहेर पडतो आणि पळायला लागतो. तेवढ्यात त्या गावात आणखी एक व्यक्ती त्याला भेटतो आणि म्हणतो, अरे तू इथं काय करू लागलास? तुला माहिती नाही ह्या गावात डाकू येणार आहेत? या गावात काय येणार आहे? या गावात डाकू येणार आहेत. 6 प्रकारचे डाकू येतात आणि लोकांना लुटून मारून निघून जातात. आता तो आणखी भयभीत होतो. बघा बरं त्याच्या पाठीमागे काय काय लागलेलं आहे? 4 घोर विषधरी सर्प आहे, 5 शस्त्रास्त्र घेऊन लोक आहे, एक तलवार घेऊन व्यक्ती आहे, एक रिक्त गाव आहे ज्या गावामध्ये काहीच नाही आणि त्या गावामध्ये असे 6 प्रकारचे डाकू येतात की तो त्यांनी भयभीत झालेला आहे. मग तो आणखी तिथून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायला लागतो. पळतो पळतो तर त्याला एक फार मोठी नदी दिसते, परंतु त्या नदीच्या पलीकडे त्याला एक सुरक्षित जागा दिसते. अशी सुरक्षित जागा, ना तिथं भय आहे, ना तिथं कुठल्या प्रकारचा दोष आहे, ती सर्वतोपरी सुरक्षित जागा त्याला दिसते. परंतु याच्या पलीकडे जायचं कसं? ही नदी तर फार वेगाने वाहत आहे असं त्याला दिसतं. भयंकर. जर डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा जॉईन व्हा बरं का. तर ती नदी फार वाहत आहे. आता या नदीच्या पलीकडे त्याने कसं जायचं असा तो विचार करतो. असा विचार करत असता अचानक त्याला आजूबाजूला काही लाकडं दिसतात. तो ते सगळे लाकडं जमा करतो, काही जंगलातल्या बेली जमा करतो आणि त्या लाकडांपासून एक अशी छोटीशी नाव तयार करतो की जी पाण्यावर तरंगू शकेल. कारण की त्याच्या पाठीमागे भयंकर लोक लागलेत त्याचा जीव घेण्यासाठी, त्याला मृत्यू भीती वाटण्यासाठी आहे की नाही. मग ती नाव तयार करून तो त्या नावेत बसतो. पण आता जायचं कसं? नाव आहे पण हे नाही ना, त्याला काय म्हणतात ते असतं ना, काहीतरी आहे त्याला वाक्य, पाण्यामध्ये नावीमध्ये हे करण्यासाठी वापरतात ते लाकूड असतं ना, काय म्हणतात त्याला? पण माहिती का? वल्ले 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 वल्ले. हा हा, वल्ले वल्ले. हा, वल्लव असतं, वल्लव आहे की नाही, वल्लव. त्याच्याकडे वल्लव नाहीये. मग तो काय करतो, त्या दोन्ही हाताने पाणी माईक बंद करा, माईक बंद करा, आपला माईक म्यूट म्यूट करा सर्वांनी. मग तो दोन्ही हातांनी ते पाणी सारून पुढे जायचा प्रयत्न करतो. फार जीवाच्या आकांताने ते पाणी मारतो 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 आणि शेवटी तो पलीकडच्या तीराला लागतो आणि आपला पहिला पाय त्या भूमीवर ठेवतो.
तेव्हा तो निर्भय होतो, भयमुक्त होतो, त्यावेळेस तो सगळ्या दुःखातून मुक्त होऊन जातो. त्या भूमीवर, सुरक्षित भूमीवर तो पोहोचतो. एवढं सांगून भगवान बुद्ध शांत होतात. त्यावेळेस भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात, ऐकतायत ना सर्व? आवाज येतोय सर्वांना? हा, ओके. हा, तर भगवान बुद्ध भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. अशाच पद्धतीचे भयंकर घनघोर जे शत्रू आहेत ते सुद्धा तुमच्या पाठीमागे लागलेले. भगवान बुद्ध विश्लेषण करून सांगतात, भिक्षूंनो, ते 4 सर्प म्हणजे काय आहे? 4 सर्प म्हणजे काय? ते 4 सर्प म्हणजे आहे आपलं हे शरीर, आहे की नाही? अग्नि धातू, वायू धातू, जल धातू, पृथ्वी धातू, आहे की नाही? आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, वायू आहे, जल आहे की नाही? आहे, त्याला म्हणतात मॅटर म्हणतात, आहे की नाही? सॉलिडपणा म्हणतात, त्याला पठवी म्हणतात पालीमध्ये. तर हे 4ही धातूंपासून हे शरीर बनलेलं आहे. अग्नीपासून, वायूपासून, जलपासून, पृथ्वीपासून. तर ज्या पदार्थांपासून, हे 4 पदार्थांपासून हे शरीर बनलेलं आहे, त्या 4 पदार्थ जरी खालीवर झाले, वात, पित्त, कफ या अनेक प्रकारच्या रोग जर झालं, एक तर ते तुमचा जीव घेतात किंवा मरणांतक वेदना देतात. मग आता हे 4 धातू आहेत, जे 4 धातूचं शरीर आहे, या 4 धातूच्या शरीराला वेळेवर उठवावं लागतं, 4 धातूच्या शरीराला वेळेवर झोपावं लागतं, वेळेवर अन्न द्यावं लागतं, वेळेवर विश्रांती द्यावी लागते. जर या गोष्टी तुम्ही या 4 धातूंना दिल्या नाही, तर एक तर तुम्हाला रोगाने ग्रस्त होऊन तुम्ही मरणांतक वेदना सहन करता अथवा मृत्यूला प्राप्त होता. हे 4 सर्प म्हणजे काय आहेत? हे 4 सर्प म्हणजे अग्नि धातू, वायू धातू, जल धातू, पृथ्वी, ज्याच्यापासून शरीर बनलेलं आहे. ते 5 जण कोण आहेत की जे हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तुम्हाला मारण्यासाठी येत आहेत? भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात, भिक्खूंनो, हे 5 शत्रू म्हणजे हे 5 उपादान स्कंद आहे. रूप, संज्ञा, संस्कार, वेदना, विज्ञान, आहे की नाही? हे 5 उपादान स्कंद आहेत की जे सदैव तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला दुःख देण्यासाठी एखाद्या शस्त्रास्त्र घेऊन एखाद्या येणाऱ्या व्यक्तीसारखे वळत राहतात. त्यापासून भिक्षून तुम्ही वाचलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, तो व्यक्ती जो तलवार घेऊन तुमच्या पाठीमागे लागलेला आहे, तो व्यक्ती कोण आहे? तर भगवान म्हणतात, भिक्खूंनो, तो अभिमान आहे. अभिमान आहे. काय आहे? अभिमान आहे. तो गर्व आहे. जसा एखादा व्यक्तीला गर्व चढतो तो त्याचाच नाश करून टाकतो, तशा पद्धतीने हातात तलवार घेऊन तो व्यक्ती येतो आणि तुमचं शिर धडाच्या वेगळा करून टाकतो. तुम्हाला अचानकपणे येऊन तो नाश करू शकतो. अशा पद्धतीने भगवान पुढे भगवान म्हणतात, भिक्खूंनो, ज्या गावात तो आश्रयासाठी गेला तो व्यक्ती, ते गाव म्हणजे काय आहे? ते रिक्त गाव आहे. ते रिक्त म्हणजे काय आहे? हे डोळे, हे कान, हे नाक, ही जीभ, हे त्वचा, हे शरीर, हे मन, आहे की नाही? हे 6 जे आपले 6 इंद्रिय आहेत, हे 6 इंद्रिय म्हणजे ते गाव आहे जे रिक्त आहे. डोळे रिक्त आहे, नाक रिक्त आहे, कान रिक्त आहे, जीभ रिक्त आहे, शरीर रिक्त आहे, मन रिक्त आहे, खाली आहे, त्याच्यात काहीच नाहीये. अशा त्या गावामध्ये तो व्यक्ती आश्रय घेतो. जे काही बघतो ते रिक्त आहे, खाली आहे, रिकामा आहे. जेव्हा तो एक व्यक्ती त्याला भेटतो, म्हणतो, अरे तू इथं काय करतो? इथं चोर येतात, इथं डाकू येतात 6 प्रकारचे, आणि ते त्याला नाश करून टाकतात. ते ते डाकू कोण आहेत? तर बघा, डोळ्याने रूप उत्पन्न होतं, तो एक प्रकारचा डाकू आहे. कानाने शब्द उत्पन्न होतो, नाकाने गंध उत्पन्न होतो, जिभेने शब्द उत्पन्न होतो, नाकाने गंध उत्पन्न होतो, शरीराने स्पर्श उत्पन्न होतो, मनाने विचार उत्पन्न होतो. घेऊन उत्पन्न होणारे हे 6 इंद्रियांचे 6 विषय म्हणजे त्या गावात येणारे डाकू आहेत, असं भगवान बुद्ध सांगतात, आहे की नाही? कधी येऊन तुमचा घात करू शकतात. भिक्षूंनो, जेव्हा तो एखादी नदी बघतो, समोर एक नदी बघतो, त्या नदीच्या पलीकडे त्याला एक सुरक्षित जागा दिसते, ती नदी म्हणजे काय आहे? भिक्खूंनो, ती नदी म्हणजे काय आहे? अविद्या. काय आहे? अविद्या आहे. त्याच्यानंतर दुःख आहे, त्याच्यानंतर तृष्णा आहे. या भयंकर अविद्या आणि तृष्णेच्या नदीच्या पलीकडे सुख आहे.
मग आता त्याला नदी तर पार करायची, पण कशी करणार? तिथं भयंकर वाहत आहे. तो काय करतो, आजूबाजूचे लाकडे जमा करतो आणि एक छोटीशी नाव बनवतो. तर ती नाव म्हणजे काय आहे भिक्खूंनो? ती नाव आहे आर्य अष्टांगिक मार्ग. मी उपदेशित केलेला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ती नाव आहे. आणि जेव्हा त्याच्याकडे काही नसतं, त्यावेळेस तो आपल्या दोन्ही हाताने पाणी सारीत सारीत पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ते काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, ते 4 सम्यक प्रधान वीर्य आहे. 4 सम्यक प्रधान वीर्य. कोणते कोणते? जे कुशल आहे, जे कुशल आहे त्याला उत्पन्न करणे, जे अकुशल आहे त्याला नष्ट करणे, जे अकुशल अजून उत्पन्न नाही झाला त्याला उत्पन्न न होऊ देणे, आणि जे कुशल अजून उत्पन्न नाही झाला त्याला उत्पन्न करणे. हे 4 प्रकारचे सम्यक प्रधान वीर्य म्हणजे तो दोन्ही हाताने जो परिश्रम घेतो ते वल्लभ आहे की नाही. आणि जेव्हा तो स्वप्रयत्नाने वीरतेने ती नदी पार करतो आणि सुरक्षित भूमीवर पोहोचतो, ती सुरक्षित भूमी म्हणजे निर्वाण आहे. ना तिथं मृत्यूचं भय आहे, ना 6 इंद्रियांच्या विषयाचं भय आहे, ना 4 सर्प म्हणजे अग्नी, वायू, जल, पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या शरीराचं भय आहे. सर्व गोष्टींपासून मुक्त, निर्भय आणि सुरक्षित जागा आहे. त्याला निर्वाण भूमी म्हणलेलं आहे. या सगळ्या प्रश्नाचं एकीकडेच जाते की जो व्यक्तीने या सगळ्या गोष्टीत जातो हे दुःख आहे की नाही? हे सुख नाहीये. दिसताना दुःख आहे, परंतु दिसताना सुख आहे, परंतु सर्व दुःख आहे. मग प्रयत्नाने पराकाष्ठेने योग्य मार्गाने चालून सुरक्षित भूमीवर पोहोचतो. त्याला अशाच पद्धतीने भगवान बुद्धांनी या आसवी सोपम सुत्ताचा अर्थ होतो, आसवी म्हणजे विष, घोर विष. उप उपम म्हणजे उपमा. आसवी सोपम म्हणजे घोर विषाची उपमा देऊन दिलेलं सुत्त. तर निश्चितच संयुक्त निकायामधलं सुत्त आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर वाचा. आजच्या भागाचा हाच पूर्णपणे सारांश होता, पूर्णपणे अर्थ होता.